नागपुरात काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमधला एक भलताच प्रकार पाहायला मिळाला। पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स ढकलून पुढे जाण्याचा प्रयत्न आंदोलक करत असतानाच काही आंदोलक बॅरिकेड्सवर चढले। एकीकडून इतर आंदोलक त्याला ढकलत होते तर दुसरीकडे पोलिसांची फौज त्या आंदोलकाला ढकलत होती। असा बराच वेळ हा खेळ चालल्यानंतर अखेर हा आंदोलक पोलिसांच्या बाजूला खाली रस्त्यावर पडला, तर दुसरीकडे अशाच आणखी एका आंदोलकाला पोलिसांनी ओढत गेटच्या बाहेर नेऊन सोडलं। आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांचा फुटबॉल, बॅरिकेडवर चढण्याची हौस अंगाशी। चमको कार्यकर्त्याची पोलिसांकडून फरफट। कोणत्याही पक्षाचं आंदोलन म्हटलं तर हौशा गवशांची गर्दी होतेच। नागपुरात काँग्रेसच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या घेराव आंदोलनात कट्टर कार्यकर्त्यांसोबत काही हौशी कार्यकर्ते गोळा झाले। आंदोलनात कार्यकर्त्यांची संख्या मोठी नव्हती, पण पोलिसांनी मात्र जय्यत तयारी केली होती। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पोलिसांनी बॅरिकेड्स लावले। काँग्रेस कार्यकर्ते मनभर होते, पण त्यांचा जोश खंडीभर होता। मग काय 15-20 जणांनी घोषणा करत बॅरिकेड्स हलवायला सुरुवात केली। गर्दीतल्या हौशी कार्यकर्त्यांना जोश चढला। गर्दीतला एक जण बॅरिकेडवर चढू लागला। चढल्यानंतर त्याने जोर जोरात घोषणा द्यायला सुरुवात केली। हे थोडा वेळ चाललं, त्यानंतर आंदोलकांमधील एकानं कार्यकर्त्याला बॅरिकेडच्या त्या बाजूला ढकलून देण्याचा प्रयत्न केला, पण कार्यकर्त्यांच्या संख्येएवढाच पोलिसांनी कार्यकर्त्यांचं पार्सल पुन्हा दुसऱ्या बाजूला ढकलून दिलं। आंदोलकांनी पुन्हा त्याला पोलिसांकडे ढकललं। ही ढकलाढकली बराच वेळ चालली। हवेतल्या या टोलवा टोलवीनं कार्यकर्त्यांची पुरती हवा निघून गेली होती, पण जोशात आलेल्या आंदोलकांनी त्याला पलीकडे ढकललं। रस्त्यावर पडलेल्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी पालखी करून त्याला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नेलं। दुसरा कार्यकर्ता मात्र तेवढा नशीबवान नव्हता। त्याला कार्यकर्त्यांनी फरफटत नेलं, त्यामुळे हौशी कार्यकर्त्यांची आंदोलनाची हौस चांगलीच भागल्याचं पाहायला मिळालं। तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। सदाभाऊ खोतांकडे जेवणाची उधारी मागणाऱ्या हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अशोक शिनगारे यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्यानं गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी सांगली पोलिसात गुन्हा दाखल झालाय। सदाभाऊ खोत पंचायत राज समितीच्या बैठकीला आले असता शिनगारेंनी सदाभाऊ खोतांना अडवून बिलाची मागणी केली होती। तुम्ही सांगाय गरज नाही ना, आम्ही बोलतो नाही ऐका माझा व्यवहार पूर्ण करायचा, पुढचं काय असेल माझ्याकडे सगळं लिखापर्यंत। हा ह्याला सागरला सगळा विषय माहिती शंभू विचारला काय नाही, तुम्ही भरपूर लोकेशन माझ्या तालुक्याची माणसं माझ्या सोडू नका। ऐका साहेब, ऐका माझ्या तालुक्यातली काय असेल ते तुम्ही सांगाय गरज नाही ना, आम्ही बोलतो नाही ऐका माझा व्यवहार पूर्ण करायचा, पुढचं काय असेल माझ्याकडे सगळं लिखापर्यंत। हा ह्याला सागरला सगळा विषय माहिती शंभू विचारला काय नाही, तुम्ही भरपूर लोकेशन माझ्या तालुक्याची माणसं माझ्या सोडू नका। ऐका साहेब, ऐका माझ्या तालुक्यातली काय असेल ते हा प्रकार घडल्यानंतर मला त्यांच्या गावातल्या लोकांचे फोन आले की हा एवढा भामटाय, हा दरोडेखोर आहे, हा वाळू माफी आहे, ह्यानं अनेकांना फसवलेले आहेत, त्याच्या गुन्हे आहेत। आणि मग ही सगळी हिस्ट्री गुन्ह्याची मी पोलीस स्टेशनमधनं किंवा ऑनलाईन तुम्ही जरी गेला तरी तुम्हाला हिस्ट्री सगळी मिळेल। आणि मी ती घेतली आणि मग माझ्या लक्षात आलं की गुन्हेगाराला पुढं उभा केलेला आहे। आणि म्हणून मी म्हटलं की त्याच्या फोनवर कुणाचे फोन आले त्याचे कॉल रेकॉर्ड काढा, APIला कुणाचे फोन आले त्याचे कॉल रेकॉर्ड काढा। मग ह्यातून सगळं स्पष्ट होईल की याच्या मागचे सूत्रधार कोण आहे। बंजारा समाजाचे महंत आणि वकिलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली। यावेळी संजय राठोड यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिल्याचं सांगितलं। त्यामुळे आता संजय राठोड यांना मंत्रिमंडळात पुन्हा घेण्यात यावं या मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो, अशी माहिती वकिलांनी दिली आहे। यावेळी मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान देणार असल्याचा शब्द दिलाय, असं देखील त्यांनी सांगितलं। माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती केली की बंजारा तथा बहुजन समाजाचे नेते माननीय संजय राठोड साहेब
यांना मंत्रिमंडळामध्ये परत समाविष्ट करून घ्या, याकरिता आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली. अतिशय सकारात्मक चर्चा झाली. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला शब्द दिला की मंत्रिमंडळ विस्तारामध्ये माननीय संजय राठोड साहेबांना निश्चितच मंत्री म्हणून आम्ही समाविष्ट करू. की महंत आणि आम्ही सगळे जे समाजाचे लोक आहोत, आम्ही थांबलो. आम्ही याच्यामध्ये पोलीस तपासामध्ये काय निष्पन्न होतं हे सगळं पाहिलं. याच्या अगोदर आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे गेलो नाही. आम्ही आज आमच्या हातामध्ये हा रिपोर्ट आला आणि हा कायदेशीर रिपोर्ट जो आहे याच्यानुसार या घटनेमध्ये कोणीही दोषी नाही, माजी मंत्री सुद्धा दोषी नाहीत, हे निष्पन्न झालेलं आहे. म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट करायला गेलो आणि मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या पूर्ण शिष्टमंडळाला सामोरे आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की याच्यामध्ये आपल्या संजय भाऊ राठोड यांच्यावरती आम्ही बिलकुल न्याय